तर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांकडून एक्स पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे। मुंबई मेट्रोसाठी 1055 कोटींची घोषणा करण्यात आली आहे। पुणे मेट्रोसाठी जवळपास 700 कोटींची घोषणा करण्यात आलेली आहे। मुळा मुठा संवर्धनासाठी 230 कोटींची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। तर या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमकं काय मिळाले पाहूया। मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी रुपये, पुणे मेट्रोसाठी 699 कोटी 13 लाख रुपये, MUTB प्रकल्पासाठी 511 कोटी 48 लाख रुपये, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेसाठी 4004 कोटी रुपये, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी रुपये, ग्रामीण जोड सुधार प्रकल्पासाठी 638 कोटी 51 लाख रुपये, ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी 596 कोटी 57 लाख रुपये, नाग नदी सुधार प्रकल्पासाठी 295 कोटी 64 लाख रुपये, तर ही योजना काय होती बघा। विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी यासाठी मविया सरकारने 2022च्या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद करून ही विशेष योजना सुरू केली होती। या अंतर्गत कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करणार होता। मात्र 23 ऑक्टोबर 2023ला धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी विभागाने या योजनेमध्ये आमूलाग्र बदल केला। या योजनेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळालाही सहभागी केला। त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अवघ्या काही दिवस आधी कृषी विभाग आणि धनंजय मुंडे यांनी या योजनेमध्ये डीबीटी योजनेला फाटा देत बॅटरी स्प्रेयरसह इतर 3 वस्तू शेतकऱ्यांना थेट पुरवण्याचा निर्णय घेतला। या अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रेयरसाठी 1,500 रुपये प्रति नग याप्रमाणे 81 कोटी रुपयांची तरतूद केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।